बर बर आता रे तिला नंबर SMS करू तुम्हाला या मग आले का आले बघ Ya, चला 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 या पुढे Thank you.
हॅलो बोला. हॅलो पतंग स्वागत आहे आपल्याकडे. आपलाच माणूस आहे काही
आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी सोनाली आढाव या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. सगळ्या मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी आसनग्रस्त व्हायचंय. मी मागील बसलेल्या सगळ्या ग्रामस्थांना व पाठीमागे जे उभे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करते की एवढा स्पेस आहे सो आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसायचे. सगळ्या ग्रामस्थांना मी विनंती करते की आपल्या शेडमध्ये खूप सारा स्पेस आहे, खूप सारी जागा आहे. सगळ्यांना विनंती करते की त्यांनी ही रिकामी जागा भरून काढायची प्लीज. आणि एकदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मान्यवर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्यांमध्ये मज्जा नव्हती, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार. सन्माननीय समाज बांधव व भगिनींना सर्वांना सर्वप्रथम जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा. आणि माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचंय जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा. कसे आहात सगळे? अरे आवाजच नाही तुमचा, माझाच आवाज येतो. कसे आहेत सगळे? मस्त आहे ना? आवाज येतो माझा लास्टपर्यंत सगळ्यांना? खूप छान. सगळ्यांना बघून, सगळ्या मान्यवरांना बघून या ठिकाणी खूप छान वाटतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळे या कार्यक्रमाला इथे या ठिकाणी उपस्थित आहोत. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवायच्या. खूप मस्त. तर सगळ्यात पहिल्यांदा
आणि या सुवर्ण क्षणाचे आपण श्री प्रभू श्री विश्वकर्मीय सुतार लोहार समाज मंडळ सुतार लोहार समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा जयंती सोहळा मंडपाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी असंख्य संख्येने उपस्थित आहात. याचा खूप खूप छान वाटतंय सगळ्यांना बघून. तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी वाजवायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण आपल्या देवाच्या नामस्मरणाने करतो आणि अर्थातच आपली कार्यक्रमाची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणानेच होणार आहे. तरी मी श्री हरिभक्त पारायण तेजस्विनी जाधवताई यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांसाठी सादर करायचे. जोरदार टाळ्या ताईंसाठी. सगळ्यात पहिले मी सगळ्यांना रामकृष्ण हरी घालते. आणि मग आज या ठिकाणी समाज लोहार समाज त्यांचे आपले दैवत जे आहे जे विश्वकर्मा भगवान तर त्यांच्या आज जयंती निमित्ताने या ठिकाणी आपले आदरणीय यांनी खूप मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी भूमी दिलेली आहे म्हणजे मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. या ठिकाणी सर्व तुम्ही जरी आला तरी सर्व मान्यवर स्वागत करण्यासाठी मी एक स्वागत गीत म्हणते. स्वागत स्वागत या सुजनांचे स्वागत करीतो मान्यवरांचे स्वागत स्वागत या सुजनांचे स्वागत करीतो मान्यवरांचे आनंद मनी अति झाला विद्या मंदिरी आपण आला स्वागत मंदिरी आपण आला स्वागत करीतो या सुजनांचे स्वागत करीतो मान्यवरांचे स्वागत करीतो मान्यवरांचे स्वागत करीतो मान्यवरांचे आनंद मनी अति झाला विद्या मंदिरी आपण आला प्रेम फुलांच्या बाहुनी माला प्रेम फुलांच्या बाहुनी माला मंगल दिन हा जाऊ देला मंगल दिन हा जाऊ देला स्वागत स्वागत या सुजनांचे स्वागत करीतो मान्यवरांचे स्वागत करीतो मान्यवरांचे. धन्यवाद. बोला सगळ्यांनी एकदा बोला मोठ्याने. प्रभू विश्वकर्मा भगवान की जय. प्रभू विश्वकर्मा भगवान की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. अतिशय सुंदर असं स्वागत गीत तुम्ही सादर केलं आहे आणि जो जयघोष त्यांनी केला तर त्याला काही तोडच नाही. खूप सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्री प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अनेक लोक आपल्या या ठिकाणी मान्यवर आणि तुम्ही ग्रामस्थ खास करून इथं सगळेजण उपस्थित आहात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सतत असं वाटायचं की आपल्या विश्वकर्मीय समाजासाठी आपल्या पण गावात काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा योग आज या ठिकाणी घडत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा योग घडत असताना अनेक लोकांनी आपल्याला सहकार्य केलं पण ज्यांच्या मुलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं ते अर्थातच
माननीय कार्यसम्राट आमदार श्री सुहासजी अण्णासाहेब कांदे, आमदार नांदगाव विधानसभा मतदारसंघ व त्यांच्या धर्मपत्नी सौ अंजुमताई सुहासजी कांदे, त्या एक समाजसेविका आहे, गृहिणी आहे. तसेच त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्या समाजामध्ये खूप काही अशा चळवळी करत असतात. तर ते दोघंही आज या प्रोग्रामला, आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित नाही आहेत काही कारणास्तव. तरी पण एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी आपल्याला वाजवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता की आपण सगळे समाज एकत्र येतो, आपण सगळे लोक एकत्र आलो. छान वाटतंय ना असं एकमेकांना बघून? कसं वाटतंय? अरे तुमचा आवाज ऐकत की नाही तुम्ही लोक? नाचले ना तुम्ही? वाटतंय सगळ्यांना? एवढे छान मान्यवर आलेत आपल्याकडे. तुम्ही सुद्धा इतके छान छान दिसताय. वा वा वा. स्त्रिया तर किती छान दिसतायत, पुरुष मंडळी पण किती छान दिसतायत, सगळे इतके सुंदर सुंदर दिसतायत, पाहुणे इतके छान आहे. मग जोरदार सांगा ना, कसं वाटतंय तुम्हाला? कसं? पुन्हा एकदा प्रभू श्री विश्वकर्मा महाराज की, प्रभू श्री विश्वकर्मा महाराज की, प्रभू श्री विश्वकर्मा महाराज की. अरे वा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही समाजाची, म्हणजे आपण सगळे एकत्र आलो. पहिल्यांदा आपण आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा करतोय जयंती निमित्त, आणि आपलं भूमिपूजन पण झालं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की असं ही काही चळवळ नाहीये, ही एक समाजाने, म्हणजे हे जे आपलं जे जयंती आहे ही जयंती 17 सप्टेंबरला सुद्धा साजरी केली जाते. आणि समाजातील उच्च शिक्षित तसेच अन्य क्षेत्रातील समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात येते. समाजाच्या वतीने विश्वकर्मीय विवाह नोंदणी करण्याचे सुद्धा नियोजन असते. आणि एवढंच काय, तर पंचकृषीतील विश्वकर्मीय समाज एकत्रित छताखाली संघटित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन त्यांना करण्यात येते. या कार्यक्रमाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. ऑब्विसली तुमचा सगळ्यांचा असा खूप सारा प्रतिसाद मिळाला आहे. आणि आपले हे काम ज्यांनी सन्मानपूर्वक पूर्ण केले, अनेक लोकांनी यासाठी धडपड केली आहे आणि त्यांचे कष्ट नक्कीच वाया जाणार नाही. ज्या लोकांनी हे कार्य पूर्णत्वास आणले तर त्या लोकांसाठी एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. मी सुद्धा वाजवते, तुम्ही सुद्धा जोरदार टाळ्या वाजवत त्या लोकांसाठी. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी एवढं बोलतेय, पण जर आपल्या प्रमुख लोकांनी काहीतरी बोललं, म्हणजे मी अर्थातच श्री सन्मान्य किरण भाऊ शिंदे यांना विनंती करते, सॉरी बाय मिस्टेक, किरण भाऊ कांदे यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. थोडासा चेंज झालेला आहे. आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुभाष सर लोहार, तर एकदा जोरदार टाळ्या. ते पुढे मध्ये आलेले जोरदार टाळ्या. बोला भगवान विश्वकर्मा भगवान की. आजच्या खरोखरच एक सृष्टीचा जगज्जेता आणि ज्यांनी ब्रह्म भगवान यांनी वरदान दिलं असं या सृष्टीचा इंजिनियर, एक वास्तु विशारद तज्ञ, आपल्या अखंड जगामधले सुतार आणि लोहार समाजाचे आराध्य दैवत आज भगवान विश्वकर्मा महाराज यांची जयंती निमित्ताने उपस्थित या ठिकाणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे सहकारी मित्र, बांधिलकी म्हणून आज आदरणीय सुहासजी कांदे साहेब आणि ज्या ताईसाहेब या ठिकाणी येणार होत्या, त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय सौभाग्यवती
अंजुमताई सुहासजी कांदे, स्टेजवर शोभणारे असे सर्व मान्यवर आणि नांदगाव परिसरातील उपस्थित सुतार समाज आणि लोहार समाज, ज्येष्ठ नागरिक, उपस्थित माता भगिनी आणि खास करून ज्यांनी आयोजन केलं असे माझे सहकारी शैलेंद्र भाऊ मिस्त्री, आमच्या विश्वकर्मीय राष्ट्रीय विश्वकर्मीय समाज संघटन नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष शैलेंद्र भाऊ, खरोखरच त्यांचे कार्य बघून आज आदरणीय सुहासजी कांदे यांच्या हस्ते देखील एक समाजाचा सभा मंडप या तालुक्यामध्ये नव्हता, त्यांनी त्यांच्या हस्ते शुभ हस्ते एक सभा मंडपाचं भूमिपूजन देखील केलं. मला खूप मी भाऊंशी बोललो की अतिशय मला आनंद झाला. मी आमच्या सुतार समाज आणि लोहार समाजाच्या वतीनं संबंध महाराष्ट्राच्या समाज आपल्या पाठीशी आहे. निश्चितच आमचा समाज भाऊ अतिशय अल्पसंख्याक आणि अतिशय कमी असं शिकलेला आहे. मी असं नेहमी म्हणतो की आपल्या समाजाने एक समाजाच्या कार्याबरोबर आपल्या मुलामुलींवर अतिशय चांगले संस्कार करावेत. शिक्षणाचा प्रवाह खूप अपूर्ण आहे, तो शिक्षणाचा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून आपल्या पोटाची थडगी भरून मुलामुलींना शिकवावं, त्यांचे शिक्षण परिपूर्ण असं करावं, जेणेकरून आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम एक लोकप्रतिनिधींमार्फत आपल्याला कळत असतं. म्हणून त्या ठिकाणी समाज कार्याबरोबर शैक्षणिक धोरण या ठिकाणी आपल्या प्रत्येक परिवाराने अवलंबावं असं मी या ठिकाणी म्हणेन. खरोखरच आज धन्यवाद. या ठिकाणी सामाजिक क्षेत्राच्या भावनेने एक विश्वकर्मा राष्ट्रीय असं व्यासपीठ या ठिकाणी गेले भाऊ जानेवारी 2023 पासून सुरू झालेलं आहे. आणि आम्ही ठिकठिकाणी प्रत्येक या हिंदुस्थानमध्ये प्रत्येक महाराष्ट्रापासून पूर्ण कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आम्ही विविध संघटनेय सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही जेवढं समाजासाठी काम करता येईल आपलं मार्गदर्शन घेऊन आम्ही या विश्वकर्मा समाज संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी हे असं मला आनंद वाटतो की या निमित्ताने शैलेंद्र भाऊ मिस्त्री यांच्या एक राज्य कार्यकारिणीवर त्यांना घ्यावं आणि माझ्याबरोबर त्यांनी काम करावं असं मी त्यांना या ठिकाणी मी आपल्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देणार आहे. तर धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं आणि 2 मिनिटं या 2 शब्दात मला बरोबर या ठिकाणी व्यक्त करायला आलं. हे खरोखरच आपल्या सर्व मान्यवरांची या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि खास करून या शैलेंद्र भाऊ यांनी चांगलं या ठिकाणी नियोजन केलं, त्यांची या मनापासून माझ्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज मंडळाच्या वतीनं आणि माझे अध्यक्ष लोहार समाज मंगल प्रतिष्ठानच्या वतीनं मी खरोखरच शैलेंद्र भाऊ यांना मी अभिनंदन करतो, त्यांचा मनापासून आभार मानतो. 1-2 मिनिटं त्यांच्या प्रतिष्ठित पत्र मी भाऊंच्या हस्ते देतो. DJ आशीष
धन्यवाद सर. तुमचं हे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच कामी येणार आहे पुढे चालून. यानंतर नांदगाव तालुक्याचे विश्वकर्मीय वंशीय सेना नांदगाव अध्यक्ष श्री अशोक मेतकर सरांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज विश्वकर्मा जयंती निमित्त आणि सुहास अण्णा कांदे साहेबांनी आपल्याला सभामंडपाचं सभामंडपाकरता आपल्याला त्यांनी अनुदान दिलेलं आहे. ते आज भूमिपूजनाला कार्यक्रम जर संपन्न झाला तर त्यांचे अभिनंदन. तसेच आपल्या व्यासपीठावर बसलेले नरेंद्र भाऊ आहेत, विजू भाऊ आहे, संजू भाऊ आहे, जालेंद्र भाऊ आहे, धना आहे, दादा आहे, नारायण आहे, राजा भाऊ पिळवणे, बारी अण्णा आणि सुभाष पाटील, शंकरराव बोरशे, मोटू मामा, केशव रामदास लोहार, अनिल तुळशीराम आहेर, सुभाष लोहार, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर विलास भाऊ आहेत, किरण भाऊ कांदे, सागर भाऊ हिरे, भाऊराव भाऊ बाबुल, दीपक भाऊ मोरे, रमेश मामा काकळे, अण्णासाहेब मुंडे, सुभाषजी लोहार, शशीभाऊ सोनवणे, प्रकाश भाऊ शिंदे हे आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे समाजातर्फे धन्यवाद मागतो. आणि आम्हाला जो हा सोहळा करण्याकरता प्रवृत्त केलं आणि आम्हाला जे उत्तेजन दिलं त्याबद्दल परत पुनश्च त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर पुढचा कार्यक्रम धन्यवाद सर. यानंतर सगळ्या विश्वकर्मीय समाजाच्या वतीने व आपल्या नायडोंगरी गावाच्या वतीने श्री माननीय विलासभाऊ आहेर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मुलाचं मार्गदर्शन करावे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होईल. प्रभू श्री भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने त्याचबरोबर सुतार लोहार समाजाला या समाजाचा आपण काही देणं लागतो हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या तालुक्याचे आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ अंजुताई कांदे यांच्या माध्यमातून सुतार लोहार समाजाला श्री प्रभू भगवान विश्वकर्मा या जयंतीचं औचित्य साधून या समाजाचं हक्काचं व्यासपीठ असावं यासाठी सुमारे 15 लाख रुपये देऊन एक स्वतःचा सभामंडप आपल्या नायडोंगरी परिसरातील सर्व सुतार लोहार समाजाच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिला आणि त्याचं भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला. त्याबद्दल या दोन्ही समाजाच्या वतीने नायडोंगरी शिवसेना पक्षाच्या वतीने मी आदरणीय सुहास अण्णा कांदे व सौ अंजुताई कांदे यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आज तर या कार्यक्रमाला
आमदार साहेब व त्यांच्या धर्मपत्नी या उपस्थित राहणार होते, परंतु आज सकाळी मला आमदार साहेबांचा फोन आला. आमदार साहेबांच्या सासूबाई अर्थात अंजुमताई यांच्या आई यांची तब्येत बरोबर नसल्या कारणाने ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले नाही. त्यामुळे त्यांनी ह्या आपल्या सुतार लोहार समाजाकडे दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात कधी जर संधी मिळाली तर नक्कीच या समाजाच्या कार्यक्रमाला मी हजेरी राहणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला शब्द दिलेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय सुहासांना कांदे यांचे पुतणे किरणभाऊ कांदे, युवा सेनेचे तालुका प्रमुख सागरभाऊ हिरे, ज्यांच्या माध्यमातून आपण आपलं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला, ते 12 बलुतेदार संघटनेचं काम पाहणारे आमचे सहकारी शशीभाऊ सोनवणे, त्याचबरोबर भाऊराव वाघोल, प्रकाश शिंदे आणि आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या न्यायनगरीमधून उपस्थित असलेले पप्पू काका असतील, जालू भाऊसाहेब, संजू अण्णा, दादा भाऊ, विजू भाऊ, गणू काका, दादा काका, अनामदारांनी कोणाचं नाव जर राहून गेलं, राजा भाऊ, तो कृपया गैरसमज करून घेऊ नका, कारण की आपण यांच्या आनंदामध्ये आपण सामील होण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने समाजासाठी काहीतरी करावं अशी तळमळ ह्या गावातला तरुण शैलेश भाऊ आणि त्यांना साथ देण्यासाठी अण्णाभाऊ असतील, अशोक भाऊ असतील, राजाभाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी यांनी सततचा पाठपुरावा करून आज या वास्तूचा भूमिपूजनाचा सोहळा आपल्या समोर संपन्न झाला. खऱ्या अर्थाने आपण जवळपास सत्ता देश स्वातंत्र्य झाला 75 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला गेला, परंतु जो समाज हा दुर्लक्षित राहिला त्या समाजाकडे कुणी लक्ष दिलं नाही. सत्ता येत गेल्या, सत्ता भोगत गेले, परंतु कुठल्याही प्रकारे आपल्या या दुर्लक्षित घटकाचा विकास खऱ्या अर्थाने होऊ शकला नाही. आणि हीच गोष्ट हेरून या तालुक्याचे आमदार आदरणीय सुहासांना कांदे यांनी या छोट्या छोट्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, ठाकर समाज असेल किंवा आपल्याकडे बंजारा मोठ्या प्रमाणात समाज आहे, असे विविध समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न ह्या तालुक्याचे आमदार सुहासांना कांदे यांच्या माध्यमातून होतोय. त्यांनी प्रत्येक समाजाला स्वतःचं व्यासपीठ असावं म्हणून त्यांचा गौरव करण्याचं काम, त्यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ होण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला सभा मंडप देऊन ते करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपल्या गावामध्ये जर बोलायचं ठरलं तर 1 कोटीपेक्षा जास्त रुपये आजच्या तारखेला हे काम चालू आहे, ते फक्त सभा मंडपाचे. मग गवळीवाडा असेल, या गावात 3 लहान तांडे आहेत, आदिवासी वस्ती आहे, हरिजन समाजाचं बौद्ध विहार असेल, किमान 15 लाखापासून तर 25 लाख रुपयापर्यंत, एवढ मुस्लिम समाज असेल, कोळी समाजाची देखील मागणी आहे. पण प्रत्येक समाजाला स्वतःचं व्यासपीठ असावं यासाठी प्रत्येकाला निधी देण्याचं काम या तालुक्याचे आमदार करत आहेत. आपण बघतो की येणारे येतात, फक्त फसवे आश्वासनं देतात आणि निघून जातात. आपले 5 वर्ष निघून जातात, त्याच्यानं जातात मला परत संधी द्या, मग तुमचं काम करतो. पण ह्या आपल्या आमदारांनी कोणालाही शब्द न देता आपली कर्तव्याची जाणीव ठेवली आणि प्रत्येक समाजाला प्रवाहामध्ये कसं आणता येईल, प्रत्येक समाजाला त्याचं स्वतःचं व्यासपीठ कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने
जर आपल्याला न्याय देण्याची भूमिका जर आजच्यापर्यंत जर राजकारणामध्ये जर कोणी बजावली असेल ती या तालुक्याचे आमदार सुहासांना गांधी असेल. खऱ्या अर्थाने गोरगरीब असेल एवढं इथे आता भजनी मंडळ देखील आहे. भजनी मंडळाला देखील सर्व साहित्य पुरवण्याचं काम तालुका भरामध्येच नव्हे तर नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय सुहासांनी केलंय. म्हणजे प्रत्येकाला ज्याचा त्याचा ज्या ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचं संगोपन करण्याचं त्यांना मदत करण्याची भावना आपल्या ह्या तालुक्याच्या आमदारांनी निश्चितप्रमाणे केली आहे. आतापर्यंत तुम्ही आम्ही बघत आलो असेल की फक्त एखादी काही निवडणूक असेल किंवा एखादा राजकीय कार्यक्रम असेल तर तुम्हाला आम्हाला गाड्या वड्या पाठवून बोलून राजकीय लोक कार्यक्रम साध्य करत असतात. पण इथे कोणत्याही प्रकारचा लवाजमा नाही, कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही, मोठेपणाचा आव नाही. सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी झटण्यासाठी या माणसाने अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज देखील काही ठिकाणी आम्हाला जागा भेटत नाहीये. आज आम्ही मुस्लिम समाजासाठी 25 लाख रुपयाचा निधी शादीखाना म्हणून मंजूर करून ठेवलेला आहे. पण तांत्रिक अडचणी स्थानिक अडचणी येतात पंचायतकडनं, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना मंजूर असलेला निधी देखील आम्हाला कामामध्ये वापरता येत नाही. खऱ्या अर्थाने पप्पू काकाचं अभिनंदन केलं पाहिजे, संजयनाचं अभिनंदन केलं पाहिजे की 15-10 वर्षापूर्वी या सुतार लोहार समाजाला ही जागा उपलब्ध करून देण्याचं काम पप्पू काकाच्या माध्यमातून झालं. त्याच्यामुळे आपल्या दोन्ही समाजाच्या वतीने मी पप्पू काकाचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर संजयनाच्या माध्यमातून त्या कामाला कुठे पाठपुरावा करून ते आज स्वप्न आपलं साकार करण्याचं काम आज आपलं होत आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन, शेवटी राजकीय माणूस आहे, शेवटी काही ज्यावेळेस काही देतो त्यावेळेस काहीतरी थोडंफार मागण्याची भूमिका सुद्धा तो ठेवत असतो. म्हणून मी ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच म्हणेन की आपल्याला कार्यसम्राट आमदार आपल्याला लाभलेला आहे, शब्दाला बांधील असा आमदार आपल्याला लाभलेला आहे. भविष्यामध्ये ज्यावेळेस आमदार साहेब आपल्याला हात देतील त्यावेळेस आपल्या समाजाने एक पोकी एक विचाराने संघटितपणे आपण आदरणीय सुहासांना कांदे यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांकडे आशीर्वाद व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमाला आम्हाला मान सन्मानाने बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी सुतार लोहार समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमचं हे लाखाचं जे आम्हाला आता तुम्ही जे मोलाचं लाखाचं मार्गदर्शन केलं हे आम्हाला भविष्यात नक्कीच काम येणार आहे. तसेच मी आता जसं की सर म्हटले की प्रत्येक समाजासाठी एक व्यासपीठ निर्माण करून ज्या व्यक्तीने दिलंय ते कार्यसम्राट म्हणजे अर्थात आपले श्री सुहासजी अण्णासाहेब कांदे, लाखांचा पोशिंदा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूया. यानंतर आपल्यामधूनच ज्ञानेश्वर बिकर बोराडे सर आपलं मनोगत व्यक्त करतात. आज प्रमुख श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने मी सर्वांचे आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत आहे. व आपल्याला सुहासजी अण्णा कांदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून सभामंडपाचे उद्घाटन आज भूमिपूजन आज विलास भाऊ आयर भाऊ व किरण भाऊ पांदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर आपल्याला आज आपल्या व्यासपीठाची जागा आज आपल्याला मिळाली आहे व त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो व आलेल्या मान्यवरांचे सगळ्यात स्वागत करतो. थँक्यू सो मच सर. यानंतर मी मान्यवरांपैकी विनंती करते की जर कोणाला 2 शब्द बोलायचे असतील तर त्यांचे तसेच ग्रामस्थांपैकी बसलेल्यांपैकी कुणाला आपले मनोगत व्यक्त करायचे असतील तर त्यांनी स्टेजकडे यायचे. ठीक आहे. धन्यवाद. आज आपला हक्काचा व्यासपीठ आहे, आपल्या हक्काची माणसं आहे. सो हक्काच्या माणसांमध्येच आपलं मनोगत व्यक्त करायचंय. तिकडे खूप चळवळ चालते. कोणाला बोलायचंय का? बोलायचं असेल तर येऊ शकता. ठीक आहे. असो. थँक्यू. यानंतर प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात ही आपण आपल्या देवाच्या पूजनाने आणि
प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराने करत असतो. सगळ्या काही गोष्टी घडून आल्या, आता वेळ आहे की आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराची. तर आपण सत्कारासाठी पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचं जोरदार टाळ्यात स्वागत करूया. पुढील सत्कार श्री माननीय विलासभाऊ आयर यांचा सत्कार श्री अशोक नेतकर सर यांनी कराव्या अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या आपल्या विलासभाऊसाठी झाल्या पाहिजे. टाळ्याने थांबल्या पाहिजे सत्काराच्या दरम्यान. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. धन्यवाद. यानंतर पुढील सत्कार श्री किरण भाऊ कारणे यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर बिकर्डे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. सागर भाऊ किरण भाऊ कारणे यांच्यासाठी. धन्यवाद सर. यानंतर पुढील सत्कार श्री सागर भाऊ हिरे यांचा सत्कार युवा सेना तालुका अध्यक्ष श्री शांताराम कथूर जाधव सर यांनी कराव्या अशी मी त्यांना एकदा जोरदार टाळ्या सागर भाऊ हिरे यांच्यासाठी. धन्यवाद सर. यानंतर पुढील सत्कार भाऊराव भाऊ बागुल यांचा सत्कार आदिवासी समाज संघटक श्री ज्ञानेश्वर कापुरे सर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर पुढील सत्कार श्री दीपक भाऊ मोरे यांचा सत्कार आर्थिक सदस्य नंदू सर्जेराव जेठमल सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या दीपक सरांसाठी. यानंतर पुढील सत्कार श्री रमेश मामा काकडी यांचा सत्कार श्री अण्णा लाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. धन्यवाद सर. यानंतर पुढील सत्कार श्री अण्णासाहेब मुंडे यांचा सत्कार राजू वाघचौरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर पुढील सत्कार श्री सुभाषजी लोहार यांचा सत्कार प्रदेश अध्यक्ष वंशीय सेना श्री शैलेश मिस्त्री सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या सुभाष सरांसाठी. धन्यवाद सर. यानंतर पुढील सत्कार शशीभाऊ सोनवणे यांचा सत्कार श्री गणेश मूर्तिकार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊया त्यांच्यासाठी.
यांना मी विनंती की त्यांनी नाना पांचाळ यांचा सत्कार करावा. सॉरी यानंतर जो सत्कार असणारे जे आपले पगार आहेत श्री गणेश आहेर यांचा सत्कार नाना पांचाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या आपल्या गणेश सरांसाठी उठवल्या. यानंतर आपला हा सत्कार समारंभाचा या ठिकाणी बंद झालेला आहे. तसेच तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद, सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला या कार्यक्रमाला. आपल्या प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मोलाचं मार्गदर्शन पुढे आपल्या नायडोकी पुढे काय म्हणजे काय सुवर्ण संधी असं सगळे आपल्याला आपल्या भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलंच आहे. तरी मी आता हा कार्यक्रमाचे मार्गदर्शन राजू तिळवणे सर यांनी करावे त्यांना विनंती करते. या ताईंनी आपल्या या भव्य आणि दिव्य अशा उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. त्याचा सत्कार सौ कल्पनेकर यांनी मी त्यांना आयोजकांची विनंती करतो. माननीय राजेश आहेर यांचा सत्कार अजय लोहार यांनी करावा असं मी त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतो. या लाड करावा. स्वारिकांच्या वतीनं मूर्ती वाल्मिक जगताप यांनी धनराज बाबुल यांचा सत्कार. नारायण हरिराम यांचा सत्कार विनोभाऊ. भिकन काका लोहार यांचा साथ अशोक मिस्त्री याला अशी मी त्यांना विनंती करतो.
आज श्री विश्वकर्मा भगवान सर्वप्रथम विश्वकर्मा भगवान या जयंतीच्या निमित्ताने न्यायडोंगरी शिवसेना शाखेच्या वतीने अभिवादन करतो। तसेच नांदगाव तालुका नांदगाव मतदार विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय अण्णासाहेब कांदे यांच्याही वतीनं अभिवादन करतो। आज सुतार लोहार समाजाला आपल्या तालुक्याचे लाडके आमदार नवे विकास करून यांच्या माध्यमातून स्वतःचं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे। अशीच विकासाची गंगा विलास भाऊ आणि आमचे किरण भाऊ अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आता न्यायडोंगरी गटाकडे आलेली आहे। असे अनेक कामं करायची आहे। अण्णासाहेब म्हणजे एक आणि दोन कामावर थांबणारे व्यक्तिमत्व नाही। आजपर्यंत आपण खूप आमदार बघितले। आमदार साहेब येतात, पहिले 1 वर्ष येतात आणि शेवटचे 6 महिने येतात। आम्हाला संधी द्या, तुमचं हे काम करू ते काम करू, पण अण्णासाहेबांनी कधीही न्यायडोंगरी देऊन सांगितलं नाही मी सभामंडप देईल, मी अमुक देईल, मी तमुक देईल आणि मला निवडून द्या। हे काम अण्णासाहेबांनी केलेलं नाही। आधी केले मग सांगितले, हे अण्णासाहेबांचं कर्तृत्व आहे। तर मित्रांनो, मी या माध्यमातून एकच सांगेन, अनेक मान्यवर बोलले, अण्णासाहेबांनी सुतार आणि लोहार समाजाला न्याय दिला, त्याच पद्धतीने मी अपेक्षा करतो सुतार आणि लोहार समाज हा सुद्धा अण्णासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे असा उभा राहील, असा माझा आत्मविश्वास मी ते व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये अण्णासाहेबांचे हात भक्कम करून पुढील काळामध्ये आपल्याला अण्णासाहेबांना आमदार म्हणून नाही तर मंत्री महोदय म्हणून या न्यायडोंगरीत बोलवण्याची वेळ हे सर्व समाज एकत्र येऊन अण्णासाहेबांना हात बळकट करून देतील अशी अपेक्षा बाळगतो। आज उपस्थित आलेल्या सर्व समाज बांधवांचे, नागरिकांचे, पंचक्रोशीतील आलेल्या सर्व मान्यवरांचे, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी सुतार लोहार समाज व न्यायडोंगरीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्व। धन्यवाद सर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण सगळे इथं कार्यक्रमाला उपस्थित होते, तरी मी प्रमुख पाहुण्यांना व सगळ्या ग्रामस्थांना विनंती करते की आपल्यासाठी उत्तम जेवणाची सोय केलेली आहे, तर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊनच घरी जायचंय। पुन्हा एकदा आपण भगवान श्री विश्वकर्मा यांना एक स्मरूयात आणि हा कार्यक्रम इथंच संपवूयात। श्री भगवान विश्वकर्मा महाराज की, श्री भगवान विश्वकर्मा महाराज की, श्री भगवान विश्वकर्मा महाराज की। कृपया सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा। धन्यवाद। पत्रवाळा घ्या आवडा खाल्या हे पण
ॲडवून दिलं होतं आता चला या बाहेर शैलेश बसणार मी घाबरत नाही हो कसं ना काका तुम्ही हां शिरा शंकर भाऊ बाद घेऊन घेतला पाहिजे ना भाज्या पाहिजे काय शिरा कोणाला पाठवलं तुम्ही